यात पुसदच्या जनसंघर्ष अर्बन निधी बँकेत रक्कम परत करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप करत ठेवीदारांनी गोंधळ घातलेला होता। ठेवीदारांनी सुमारे 13 कोटी रुपयांच्या ठेवी ठेवलेल्या होत्या। त्यानंतर ठेवीदारांनी पोलिसात धाव घेत बँकेचे अध्यक्ष यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे। जनसंघर्ष अर्बन निधी बँकमध्ये ठेवीदारांना पैसे देण्यास टाळाटाळ झाला होता। या संदर्भात काल पुसद येथील बँकमध्ये काही ग्राहकांकडून गोंधळ घालण्यात आला होता। या संदर्भात काही ग्राहकांनी पोलिसांकडे धाव घेऊन या संदर्भात तक्रार दिली आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता साहेब आहेत। सर, याच्यामध्ये काय गुन्हे दाखल झाले? याच्यामध्ये काही गुन्हा दाखल नाही झाले। आपण बेसिक चौकशी केली तरी हे जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेडकडे टोटल 7 ब्रांचेस आहे। ते पूर्ण 5 ब्रांचेस आपला यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहेत, 2 आणि वाशिम जिल्ह्यामध्ये आहे। अंदाजा 622 कस्टमर्स आहेत। त्यांच्या अंदाजा अराउंड 40 करोडचे डिपॉझिट आहे म्हणून आम्हाला माहिती मिळाली आहे। आता याच्यामध्ये पूर्ण चौकशी करण्यासाठी मी ASP दारवाला चौकशी करण्यासाठी आदेश दिलेला आहे आणि त्यांना सांगितले पुढच्या 3-4 दिवसमध्ये मला रिपोर्ट द्यायचे आहे। ते रिपोर्ट आल्यानंतर आपण पुढे काय कारवाई करायची आम्ही निश्चित करणार आहे। सर, याच्यामध्ये कोणत्या प्रकारे गुन्हे दाखल होईल? अगर ते आपल्याला म्हणजे चौकशीमध्ये काय निष्पन्न होईल त्यानुसार आपण कारवाई काय होईल आपण सांगू शकत नाही। आता सध्या सिच्युएशन मध्ये काही सांगू शकत नाही। सर, अध्यक्ष जे आहे देवानंद मोरे हे सध्या नॉट रिचेबल म्हणून दाखवत आहे। या संदर्भात ते आपण आता आम्हाला माहिती नाही। ते ब्रांचेसच्या आणि बँकच्या काही लोकांनी मला तसं सांगितलेलं आहे। ते कुठे आहे काय आहे आम्हाला माहिती नाही। आजही मी ASP ला सांगितलं की तुम्ही सगळ्यांना नोटीस द्या, त्यांना हजर होऊन त्यांच्या स्टेटमेंट घेण्यासाठी मी सांगितलेलं आहे। आता आपल्याला 2-3 दिवसमध्ये आपल्याला पण माहिती भेटणार आहे। संपूर्ण माहितीची चौकशी केल्या जाईल, त्यानंतरच समोरची कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता साहेब यांनी दिली आहे। दीपक शास्त्री, पुढारी न्यूज, यवतमाळ।